नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. येत्या 2 दिवसात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकापुरीतून पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय. त्याआधी अलंकापुरीत मोठी धावपळ सुरू असून वारकऱ्यांची ही लगबग दिसते. वारकऱ्यांना आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आळंदी आणि पंचक्रोशीत सुमारे 40,000 ठिकाणी OPD उभारण्यात आले आहेत. तर दूषित पाण्याचा पुरवठा होऊ नये यासाठीही आरोग्य विभाग सतर्क आहे. नमस्कार, मी डॉक्टर खेडकर, ग्रामीण रुग्णालय आळंदी इथे मी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. 2025च्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा पूर्णपणे इथे काम करत आहे. आपल्या इथे आपण आळंदीच्या बाजूला 10 पेरिफेरल बूथ सुरू केलेले आहेत. जे पायी येणारे वारकरी आहेत त्यांच्यासाठी सर्व तिथे औषधं उपलब्ध आहेत. त्या सर्व ठिकाणी आपल्या ॲम्ब्युलन्स तैनात आहेत. जर तिथे कुठल्या वारकऱ्याला अचानक काही त्रास झाला आणि तातडीच्या उपचाराची गरज पडली तर अशा सर्व वारकऱ्यांना ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आहे. तसेच 108च्या ॲम्ब्युलन्सतर्फे कुठल्या पण पेशंटला जर पुणे रुग्णालयात पाठवायची वेळ आली तर त्याच्यासाठी सुद्धा आपण ॲम्ब्युलन्स तैनात केलेले आहेत. ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण 5 बेडचं ICU तयार केलेलं आहे. आमचे RBSKचे वैद्यकीय अधिकारी, आमच्या इथले वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा रुग्णालय पुणे इथून आपण वेगवेगळे तज्ज्ञ इथे डेप्यूट करून घेतलेले आहेत, जे 24x7 म्हणजे 24 तास वारकऱ्यांच्या सेवेसाठी इथे कार्यरत आहेत. पाणी व्यवस्थेसाठी वारी सुरू होण्याच्या आधीपासूनच आपले सगळे लोक कामाला लागलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी नमुने तपासणे, ते जर दूषित असेल तर त्याच्यावर कारवाई करणे, सगळ्या आळंदी परिसरातल्या सगळ्या हॉटेलमधले पाणी नमुने, अन्नाची तपासणी करण्याचं काम झालेले आहे. धूर फवारणी किंवा डासांच्या साठी उपाययोजनेचे काम सुरू झालेले आहे.